नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असतं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जातात आणि या कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. हे आजवर हजारो शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आता नारायणगावच्या या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून 8 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठा महामेळावा भरवला जाणार आहे. विविध प्रकारची प्रदर्शनं होणार आहे, विविध मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे. ह्या केव्हीकेचे प्रमुख आहेत अनिल तात्या मेहर, उच्च शिक्षित आहे, BSc ॲग्री आहे, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहे आणि प्रामुख्याने या संस्थेबद्दल त्यांना प्रचंड आदर राहिलेला आहे. आता जे 8 पासून 11 जानेवारीपर्यंत जो महामेळावा शेतकऱ्यांचा भरवला जाणार आहे, कृषी प्रदर्शन भरवलं जाणार आहे, थोडीशी माहिती समजून घेऊया. आणि इथं या केव्हीकेच्या शेतामध्ये बेने मळ्यामध्ये किंवा केलेल्या मळ्यामध्ये कुठली कुठली रोपं लावलीत, कुठली पिकं घेतलीत, नैसर्गिक शेती कशी आहे, कशा पद्धतीने हे सगळे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. आपण आपल्यासोबत टेमकर सर आहेत. सर, तुम्हाला प्रथमतः नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. कशा प्रकारचं नियोजन झालंय आणि आपण जे आता कांद्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत हे नेमकं काय आहे? नमस्कार, माझं नाव भरत टेमकर, शास्त्रज्ञ उद्यानविद्या कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. तर आपण ज्या शेतामध्ये उभं आहोत हा कांदा बीजोत्पादनाचा प्लॉट आहे. तर कांद्यातील चांगलं उत्पन्न येण्याकरिता शुद्ध बियाणं हा एक मुख्य भाग आहे आणि ही शुद्ध बियाणं निर्मितीचा प्रयोग आपण कृषी विज्ञान केंद्राच्या या शेतावर केलेला आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं जे गोट कांदे आहेत की पातीसकट आपण जनरली शेतकरी टांगून ठेवतात छपरामध्ये, तर अशा प्रकारचे हे गोट कांद्याची निवड करणं हे प्रामुख्यानं महत्त्वाचं असतं. साधारणतः 80 ते 100 ग्रॅम वजनाचा कांदा असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः एकच भोवरी असावी. याच्याकरता आम्ही शास्त्रीय पद्धतीनं शिफारस करतो की या कांद्याचा अर्धा इंच पातीकडचा भाग कापून टाकायचा, कांद्याचा भाग कापून टाकायचा आणि आतमध्ये सिंगल भोवरी, डबल भोवरी किंवा 3 भोवऱ्या आहेत हे पाहायचं आणि फक्त सिंगल भोवरीचा कांदा हा घेतला जातो आणि तो बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये साधारणतः 10 मिनटं बुडवून नंतर त्याची गादी वाफ्यावर जर लागवड केली 2 ओळीमध्ये किंवा मल्चिंग पेपर वापरून, तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन हे आपल्याला मिळू शकतं. याचबरोबरीनं ज्यावेळी तुम्ही कांदा लावता त्यावेळी अधूनमधून 2-3 ओळीच्या मध्ये मोहरीची ओळ एखादी टाकायची असते, जेणेकरून परागीकरणासाठी आपल्याला मधमाशा ह्या आकर्षित होतील. काही फुलझाडं सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता. तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. आपण ज्या पद्धतीने इथे सगळी लागवड केलेली आहे, म्हणजे इथं डेंगळे तयार होणार, डेंगळ्यामधून चांगल्या प्रकारचं बीज तयार होऊन रोप नंतर शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं मिळणार. याची लागवडीची प्रक्रिया नेमकी कशी असते? म्हणजे रोप तयार करणं किंवा हे जे बियाणं तयार करतो ना, ती सिस्टम कशी असते? कुठल्या जातीचं जे तुम्ही हे कांद्याचं रोप तयार करता, ती प्रक्रिया नेमकी कशी राबवता? कृषी विज्ञान केंद्राच्या या शेतावर आम्ही जे काही कांदा लसूण संशोधन केंद्र आहे, तर त्यांची सुधारित जात आहे भीमाशक्ती. तर या भीमाशक्तीची आम्ही बीजोत्पादनासाठी निवड केलेली आहे. तर चांगल्या प्रतीचं बियाणं येण्याकरिता तर गोटाची निवड महत्त्वाची असते आणि हा गोट 80 ते 100 ग्रॅम वजनाचा असावा. त्याच्यामध्ये सिंगल भोवरी असावी. गादी वाफा आणि मल्चिंग पद्धतीनं लागवड केली तर कीड रोगाचा जास्त प्रादुर्भाव हा होत नाही. तर अशा प्रकारे याच्या जर चांगलं पीक संरक्षण केलं, चिकट सापळे जे निळ्या रंगाचे चिकट सापळे ते वापरले तर फवारणीचा खर्च हा कमी होतो. तर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये हे गोट लावले जातात आणि याचं बियाणं तयार होतं ते मार्च-एप्रिलमध्ये. तर ज्या फुलामध्ये बियाणं परिपक्व झालेलं आहे असेच गोंडे आपल्याला हे तोडायचे आहेत. अशा 3 ते 4 कापण्या होतात आणि त्याची मळणी करून मग नंतर हे बियाणं आपल्याला. हा कांदा उन्हाळा का पावसाळी कांदा? तर सर्वसाधारणपणे कांदा जे हंगाम आहेत, तर याच्यामध्ये पावसाळी कांदा किंवा रांगडा हंगाम किंवा उन्हाळ कांदा. तर आम्ही या ठिकाणी फक्त उन्हाळ कांद्याचंच बी तयार करतो, कारण आपल्या परिसरामध्ये याच कांद्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. शेतकरी बांधवांनी उन्हाळ्यामध्येच कांद्याची लागवड का करावी किंवा पावसाळी कांद्याची लागवड केली तर कुठला सीझन शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असतो? कांद्यामध्ये पावसाळ्याचं उत्पादन हे फार कमी येतं, 200 क्विंटल प्रति हेक्टर एवढंच येतं. रांगडा हंगाम जो आहे तो सप्टेंबर-ऑक्टोबरचा आहे, तर त्याच्यामध्ये साधारणतः 300 किलोपर्यंत
300 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन मिळू शकतं. परंतु जो रब्बी हंगाम किंवा आपण ज्याला उन्हाळ कांदा म्हणतो, ज्याची लागवड नोव्हेंबर डिसेंबरला केली जाते, तर याचं उत्पादन मात्र 400 क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत येऊ शकतं. चांगल्या क्वालिटीचा कांदा हा तयार होतो. तर हा रब्बी हंगाम निवडायला हरकत नाही. सर, तुम्ही अतिशय दर्जेदार बियाणं तयार करता, ते शेतकऱ्यांना उपलब्ध कशा स्वरूपात, म्हणजे कुठे उपलब्ध होतं, आणि शेतकऱ्यांनी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नेमकं त्यांनी करायचं काय? तर जे कांद्याचं बियाणं कृषी विज्ञान केंद्र तयार करतं, तर हे कृषी विज्ञान केंद्रामध्ये विक्रीसाठी साधारणतः 15 ऑगस्ट नंतर उपलब्ध असतं. तर शेतकऱ्यांनी जर कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला तर त्यांच्या गरजेनुसार हे बियाणं त्यांना 1 किलो वजनाच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध करून दिलं जातं. आता अनेक वेळेला शेतकरी कंपनीकडनं जे बियाणं घेतात त्याची उगवण क्षमता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी असते. आपण ज्यावेळेस विक्री करतो, तो विक्री करत असताना आपण असं काही सॅम्पलिंग करतो का? त्याची उगवण क्षमता 100%, 80%, 95% नेमकं कसं असतं? तर कृषी विज्ञान केंद्रामार्फत जी काही बीज निर्मिती होते त्याची उगवण क्षमता ही पुण्याच्या बीज परीक्षण शाळेमध्ये सॅम्पल पाठवले जातात आणि तिथं हे चेकिंग केलं जातं. आणि उगवण क्षमता आमच्या बियाणाची तर साधारणतः 95 ते 98% मिळते. जर शेतकऱ्यांचं स्वतः तयार केलेलं बियाणं असेल किंवा विकत घेतलेलं बियाणं असेल तर शेतकरी घरच्या घरी उगवण क्षमता तपासू शकतात. एक ओला कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावर आपल्याला 100 बिया ह्या 10-10च्या ओळीमध्ये लावायच्यात आणि त्याची गुंडाळी करायची आहे. आणि ही गुंडाळी रूममध्ये ठेवून टाकायची आहे हवेशीर ठिकाणी. त्याच्यावर 2 दिवसातून एकदा पाणी मारायचं आहे. एक 9 ते 10 दिवसामध्ये ही गुंडाळी जर ओपन केली तर ज्या बियाला अंकुर फुटलेत अशा बियांची संख्या जर मोजली तर तुम्हाला तुमच्या बियाचं अंकुरण क्षमता ही लगेच कळू शकते. साधारणतः 80%च्या वरच बीजांकुरण क्षमता ही असणं गरजेचं आहे. आता मोकळ्या जागेमध्ये तुम्ही जे म्हणाले की कांद्याचं 10-10च्या ओळी करायच्या, त्या जे मोकळ्याच टाकायच्या, त्याला मातीचा संपर्क येऊन द्यायचा नाही किंवा कसं मग? साधा कॉटनचा कपडा घ्यायचा, तो पाण्यानं ओला करायचा आणि त्याच्यावर 10-10च्या 10 ओळी आपल्याला लावायच्यात, म्हणजे 100 बिया होतील. आणि त्यानंतर ह्याची गुंडाळी करायची, दोन्ही बाजूला रबरनं ते पॅक करायचं आहे आणि साध्या रूममध्ये आपल्या हवेशीर ठिकाणी हे ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर 2-2 दिवसानं त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे. असं 10 दिवसापर्यंत करायचं आहे. 10व्या-11व्या दिवशी तुम्हाला हे मोड यायला सुरुवात होते आणि हे मोड आलेले बियाणाची संख्या आपल्याला मोजायची. 100 पैकी किमान 80 जर मोड आले तर हे बियाणं पेरणीसाठी उत्तम आहे असं समजलं जातं. सर, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचं शेतकऱ्यांसाठी खरोखर वरदान ठरतं आहे. निसर्गाचा लहरीपणा, बाजारभाव योग्य मिळत नाही, शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडतो. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन काय कराल आणि साधारण शेतकऱ्यांनी कशा प्रकारे या सगळ्याचा सामना करावा? कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. तर याच्यामध्ये एकात्मिक शेती व्यवस्थापन याच्यामध्ये आम्ही तर नक्की सांगतो की कुठलंही एकच पीक 5 आणि 6 एकरावर एकदम लावू नका. 1-1 एकर किंवा 2-2 एकराचेच प्लॉट करा. वेगवेगळी पिकं घ्या. किमान लहरी जे हवामान आहे त्यामुळे नुकसान झालं तर एखाद्या पिकाचंच होऊ शकतं, इतर 2 पिकं आपल्या हाती लागू शकतात. तर याचप्रमाणे बाजारभावसुद्धा समजा 3 पिकं तुम्ही 1-1 एकर घेतली तर तिन्हीपैकी एखाद्या पिकाला तरी आपल्याला चांगला बाजारभाव हा मिळून जातो. आणि एकात्मिक शेती पद्धतीमध्ये आम्ही सांगतो की नुसतं भाजीपाला पिकं किंवा नुसती धान्य पिकाकडं न जाता तुम्ही 1 एकर तरकारीची पिकं घ्या, 1 एकर धान्य पिकं घ्या, त्याचबरोबर काही जे काही जनावरांची पशुखाद्याची पिकं आहेत ती पण घ्या. 1-2 गाई किंवा म्हशी आपल्याकडं असाव्यात, जेणेकरून आपल्या कुटुंबाच्याही गरजा भागल्या जातात आणि दुधाच्या विक्रीतून आपल्याला रोजचा दैनंदिन जो खर्च आहे तो आपल्याला मिळू शकतो. सर, आता आपल्याकडे जुन्नर तालुक्यामध्ये शेती प्रत्येक कुटुंबामध्ये कमी आहे. लोक प्रत्येक वेळेला पीक बदलत असतात. मग अनेक वेळेला समजा ऊस असेल तर नंतर कांदे करतात, कांदे असेल तर गहू करतात. परंतु हल्ली 1-2-4 वर्षामध्ये कांद्याला जरी बाजारभाव चांगला नसला तरी शेतकरी सर्रास जास्त हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करतात. परिणामी बाजारभावावर परिणाम होतो. साठवण केल्यानंतर पाऊस जास्त प्रमाणात पडतो, कांदा सडतो. या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी?
तर शेतकरी बांधवांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच पिकाची निवड न करता 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारची पिकं घ्यावीत. कांदा हा 2 ते 3 एकरवरच लावावा, जेणेकरून चांगली त्याची काळजी घेता येते. चांगल्या प्रकारचं कांदा आपल्याला मिळू शकतो आणि या कांद्याची साठवण आपल्याला सुधारित पद्धतीचं जे काही कांदा चाळी आहे त्याच्यामध्ये जर केली तर 8-8 महिन्यापर्यंत कांदा हा चांगल्या प्रकारे राहू शकतो. सुधारित ही जी काही साठवणगृह आहेत त्याची माहिती ही कृषी विज्ञान केंद्राकडे उपलब्ध आहे. वेळोवेळी शेतकरी प्रशिक्षणातून आपण ही माहिती शेतकऱ्यांना देत असतो. तर शेतकरी बांधवांच्या या पिकाचा शेतकऱ्यांना समजा निसर्गामुळे काही नुकसान झालं तर इन्शुरन्सची वगैरे अशी काही व्यवस्था शासनाची आहे का? शासनाची पीक विमा संरक्षण ही योजना आहे. ठराविक तारखा ह्या प्रत्येक सीझनला डिक्लेअर केल्या जातात. त्या तारखेपर्यंत हा पीक विम्याचा फॉर्म शेतकऱ्यांनी भरून द्यायचा. कांदा पीक आहे याच्यामध्ये कांदा पिकाचा, तरकारी पिकांचाही समावेश आहे आणि हे जर आपण भरून दिलं आणि नैसर्गिक आपत्तीमुळं जर पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर शेतकरी विम्यासाठी क्लेम करू शकतो. तर मला सांगा, कांदा लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये कांदा काढायला येतो आणि कांद्यांवर विविध प्रकारचे रोग येतात, साधारण कुठल्या कुठल्या रोगांना कांद्याचं पीक बळी ठरतं आणि कांदा पीक किती दिवसामध्ये निघतं? पावसाळी कांदा हा साधारणतः 2.5 महिन्यातच तयार होतो. रांगडा कांदा जो आहे तो 3 महिन्यात तयार होतो आणि आपला रब्बीचा हा जो उन्हाळी कांदा आहे तर हा मात्र 4 महिने तयार व्हायला लागतात. तर अशा प्रकारचं हे कांद्याचं नियोजन तुम्ही केल्यानंतर यामध्ये पीक संरक्षण फार महत्त्वाची बाब आहे. अलीकडच्या काळात पिळा पडणे ही समस्या फार मोठी गंभीर आहे. त्याचबरोबर गाभ्यातील मावा हा एक मुख्य रोग याच्यावर आढळतो, कीड आढळते. तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर साधारणतः ज्यावेळी ढगाळ वातावरण येतं, धुकं पडतं, तर जी दुही आहे सकाळच्या वेळी कडुनिंबाच्या झाडाच्या फांद्या घेऊन ही दुही झटकणं गरजेचं आहे. तुमची किमान एक फवारणी त्याच्यातून वाचू शकते, म्हणजे 1,500 ते 2,000चं आपण हे वाचू शकतं. सकाळ सकाळ फक्त आपल्याला दुही झटकायची, करपा लवकर येणार नाही. याचबरोबरीनं गाभ्यातील जो मावा आहे याला फुलकिडे आपण म्हणतो. तर निळ्या रंगाचे चिकट सापळे जर तुम्ही वापरले तर ह्या फुलकिडीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण हे होऊ शकतं. आणि जर जास्त प्रमाण असेल तर मात्र आपल्याला काही कीटकनाशकं जी सायपरमेथ्रिन, क्लोरो अधिक सायपरमेथ्रिन अशा प्रकार किंवा 50% क्लोरो तर किंवा मेथोमिल अशा प्रकारची कीटकनाशकं आपण वापरू शकतो. जो काही करपा याच्यावर येतो, जांभळा करपा आणि तपकिरी करपा आणि काळा करपा, तर याच्यावर मात्र आपल्याला ताम्रयुक्त बुरशीनाशकं जी मार्केटमध्ये उपलब्ध आहे, कॉपर सल्फेट आहे किंवा कॉपर हायड्रॉक्सी क्लोराईड आहे, डायथेनियम 45 आहे. तर अशा प्रकारच्या बुरशीनाशकांची आपल्याला वेळोवेळी फवारणी करायची आहे. कांद्याची काढणी फार महत्त्वाची आहे. ज्यावेळी साधारणतः 110 दिवसापर्यंत हा कांदा वाढतो आणि जर पात हिरवीगार असेल आणि कांद्याची बऱ्यापैकी फुगवण झालेली असेल तर 200 लिटरचा मोकळा ड्रम घ्यायचा आणि माना आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कांद्याच्या पातीतला रस खाली उतरतो आणि कांदा फुगवणीला मदत होते. याचबरोबरीनं समजा 120 दिवसात आपला कांदा तयार होणार आहे तर एक 7-8 दिवस अगोदर आपल्याला कार्बनडायझिम या बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर साठवणुकीत जे काही कांदा सड होते तर ती सड होण्याचं प्रमाण हे कमी होईल. कांदा काढताना पारंपरिक पद्धतीनं जसा 1 एकर कांदा हा मोठ्या खटल्यातली लोक 3-4 दिवस काढत राहायची, तर ती पद्धत अतिशय योग्य होती. कांदा काढल्यानंतर कांदाचा भाग हा दुसऱ्या कांद्याच्या पातीनं झाकला गेला पाहिजे. म्हणजे कांदा हा 3 ते 4 दिवस पाती सकट शेतामध्ये सूर्यप्रकाशात राहिला पाहिजे. कांद्यातील पाण्याचा अंश कमी झाला पाहिजे. त्याच्यानंतर पाती सकट आपण त्याची आरण शेताच्या बांधावर लावायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळी मजूर उपलब्ध होतील त्यानंतर त्याची काठणी करायला सुरुवात करायची आहे आणि मग तो कांदा आपल्याला चाळीपर्यंत वाहून न्यायचा आहे. आणि बऱ्यापैकी पाणी कमी झाल्यानंतर तो चाळीमध्ये जर भरला तर चाळीमध्ये भरण्यापूर्वी आपल्याला चाळीचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी जे काही गंधक आहे, गंधकाची धुरी आपण 3 विटा मांडून त्याच्यावर पत्रा ठेवायचा, गंधकाची पावडर टाकायची आणि त्याची धुरी जर केली तर अतिशय चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण होतं. याचबरोबरीनं 50% क्लोरो आणि 22 टीन
याची जर फवारणी केली, कांदा चाळ चांगली धुवून काढली, तर जे काही कीड रोग त्या चाळीमध्ये होते ते कमी व्हायला मदत होईल. याचबरोबरीनं कांदा चाळीमध्ये भरत असताना लेबरची उंची 5 फूट जरी धरली, कॅरेटचं उंची जर 1.5 फूट धरली, तर 6.5 फुटावरून कांदा जर खाली आदळला गेला तर खालचे 3-4 कांद्याला मार बसतो आणि ते सडायला सुरुवात होत आहे. तर इथं आपल्याला एकच काम करायचं आहे की एक माणूस चाळीमध्ये कांद्याचं घमेलं किंवा कॅरेट उतरून घ्यायला जर ठेवला, 2 फुटावरून कांदा जर चाळीमध्ये ओतला, तर कांद्याला मार बसणार नाही आणि कांदे लवकर सडणार नाही. सर, अनेकदा शेतकरी चांगल्या प्रकारचं बियाणं निवडतात, अनेकदा चांगल्या प्रकारचं रोप निवडतात, परंतु लागवड झाल्यानंतर अनेक वेळेला त्याला डेंगळे येतात किंवा दुभाळका कांदा तयार होतो. मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? तर कांद्याला डेंगळे येणं आणि दुभाळके कांदं याच्या मागं अनेक कारणं आहेत. तर याच्यामध्ये जर खरीपाची जात किंवा रांगडा हंगामाची जात ही उन्हाळी हंगामात लागली गेली, तर हे डेंगळे किंवा दुभाळक्याचं प्रमाण वाढतं. याच बरोबरीनं शेतकऱ्यानं स्वतः बीज निर्मिती केली असेल, बीजोत्पादन केलेलं असेल आणि त्याच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये दुसऱ्या जातीचं बीजोत्पादनाचा दुसऱ्या शेतकऱ्याचा प्लॉट जर असेल, तर त्याच्यामध्ये परपरागीकरण होतं आणि हे डेंगळे येणं, दुभाळके कांदे येणं याचं प्रमाण हे वाढू शकतं. तर ही काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. आता कांदा लागवड करताना मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात येतो. साधारण कांदा लागवड करताना कुठली जमीन निवडावी आणि कांदा लागवड करण्यासाठी काही आधुनिक पद्धत किंवा काही यंत्रणा किंवा काही यंत्र असं काही मार्केटमध्ये आहे का? तर कांदा लागवडीसाठी ज्या काही सुधारित पद्धती विद्यापीठाने शिफारस केलेल्या आहेत, आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत 2013 पासून याची पीक प्रात्यक्षिक शेतकऱ्याच्या शेतावर घेण्यात आली. तर ज्या काही कांदा लागवडीची पारंपरिक सपाट वाफा पद्धत आहे, त्याच्याऐवजी जर गादी वाफा आणि ठिबक सिंचन पद्धत जर वापरली, तर वापसा कंडिशनला आपण कांद्याच्या रोपांची लागवड करू शकतो आणि प्रति चौरस मीटर आपल्याला 15 बाय 15 सेंटीमीटरवर 110 रोपं जे बसवायची आहेत ती बसू शकतात. परिणामी आपल्याला 400 क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पादन हे मिळू शकतं, म्हणजे 20% उत्पादनामध्ये वाढ होते. सपाट वाफ्यामध्ये गुडघाभर पाण्यामध्ये रोपं लावत असताना अगदी 20 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर रोपं लावली जातात आणि प्रति चौरस मीटर अगदी 60-70च कांदे बसतात आणि त्यामुळे उत्पादन हे कमी येतं. तर हे आधुनिक तंत्रज्ञान वापरू शकता. गादी वाफ्यावर कांदा लागवडीचे आणखी फायदे आहे की यांत्रिक पद्धतीनं आपण कांद्याच्या रोपांची याच्यामध्ये लागवड करू शकतो. ट्रॅक्टर चालित जे कांदा लागवडीचं यंत्र आहे, तर त्याच्यावर 5 ते 6 लोकं मांडी घालून बसू शकतात. त्यांच्यापुढं रोपाच्या जुड्या ठेवलेल्या असतात आणि एक रोप उचलून त्यांना फक्त त्या खालच्या होलमध्ये टाकायचं आहे. ते कांद्याचं रोप आपोआप खाली लागलं जातं. अशा पद्धतीनं सुद्धा अगदी 15 बाय 15 सेंटीमीटरचं अंतरही मेंटेन होतं आणि कांद्याचं उत्पादनही चांगलं मिळायला मदत होते आणि मजुरीवर जो काही खर्च जादा होतो, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये 12 ते 15 हजार प्रति एकरी कांदा रोप लावायची मजुरी आहे. तर हे काम अगदी 4 ते 5 हजारात यांत्रिक पद्धतीनं होऊ शकतं. सर, शेवटचा एक प्रश्न, कदाचित तो तुमच्या रिलेटेड आहे नाही मला माहीत नाही. आता कांदा खुरपणी ही शेतकऱ्यांना बसून करावी लागते. सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी बांधवांनी त्या संदर्भामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यावी किंवा तुमच्याकडनं काही उपाययोजना सांगाल का? तर बिबट्याचं हल्ले माणसांवर होण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेलं आहे. तर कांदा लागवड असेल किंवा इतर भाजीपाला पिकातील किंवा धान्य पिकातील आंतरमशागतीची कामं असतात, खुरपणी बसून करावी लागते आणि बसलेल्या माणसावर बिबट्या पहिला हल्ला करतो. तर याच्याकरिता एक काम करायचं आहे की ज्या शेतामध्ये लागवड करायची, आपली घरची 2-3 कुत्री जर असतील, तर त्या कुत्र्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं. कुत्र्याला लवकर बिबट्याचा वास येतो आणि ती भुंकायला सुरुवात करतात, त्यामुळं हे मजूर सावध होऊ शकतील. याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एक संयंत्र तयार केलेलं आहे की ज्या शेतामध्ये तुम्हाला ही आंतरमशागतीची कामं करायची आहेत, तिथं हे सोलर ऑपरेटेड संयंत्र जर तुम्ही लावलं, तर जर हे संयंत्र लावलं आणि त्याचा फोकस हा पूर्ण 360 डिग्री मधून फिरत असतो आणि त्याच्यामधील कॅमेऱ्यानं जर बिबट्याची हालचाल टिपली तर ते सायरन वाजायला सुरुवात करतं. त्याचबरोबर प्रकाश झोतसुद्धा टाकतं.
तर असं यंत्र जे आपण त्या शेताच्या कडेला ज्या बाजूने ऊस आहे त्या कडेला जर उभं केलं तर ते एक फायदेशीर हे होऊ शकतं. आपल्यासोबत होते टेमकर सर. अतिशय महत्त्वाची त्यांनी माहिती दिलेली आहे. कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी निश्चित वरदान ठरतंय. शेतामध्ये पिकं घेत असताना कशा प्रकारची काळजी घ्यायची, प्रामुख्याने कांदा पीक जे आहे हे कांदा पीक घेत असताना त्याची लागवड कशी करायची, जमीन कुठलं हे करायची, शिवाय लागवडीची पद्धत, काढायची कसे, ठेवायचे कसे, नंतर कांदा काढल्यावर तो मुरत कशा पद्धतीने ठेवला पाहिजे, अशा प्रकारचं अतिशय मार्गदर्शन टेमकर सरांनी योग्य पद्धतीनं केलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, याच्या व्यतिरिक्तही तुमच्या काही शंका असतील तर कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी या. हे सगळी शास्त्रज्ञ मंडळी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.